आहे. चला मॅचला सुरुवात करायची. आपण पाहू शकतायत बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झाले. 2 पंच ते मैदानाच्या आतमध्ये आपण जायचंय. एका बाजूने कानाई स्पोर्ट पाय संघ, दुसऱ्या बाजूने वाघोबा स्पोर्ट भोयाचा पाडा. 2 संघांमधील ही मॅच आपल्याला कंप्लीट करत असताना आपण पाहू शकतायत पूर्वार्धाचा खेळ तो देखील पाहू शकतायत. चला 2 पंच. चला मॅचला सुरुवात होती आहे. 4 षटकांचा सामना, त्यामधील पहिलं षटक P1चं असणार आहे. अर्थातच मेंढरेटी पॉवर प्ले पहिलं षटक आणि त्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती दयानंद दोगफोडे. कैलास आणि आकाश आपण पाहू शकतात सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. आकाश वरटा आपण पाहू शकतात लेफ्ट हँडर बॅटर आहे आणि तो स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज झाला. दुसऱ्या बाजूने कैलास तांडेकर आपण पाहतायत आणि बॉलिंग मार्क वरती दयानंद हा गोलंदाज देखील मात्र आपण पाहू शकतायत तो सज्ज झालाय. मॅचला सुरुवात होतीये. एकंदरीत पहिल्या फेरीतील अंतिम मॅच मात्र आपण पाहू शकतायत. अर्थातच आईगावदी बालखडे आयोजित कैलासवासी नयन नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो आणि मॅचला सुरुवात होतीये. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती दयानंद आपण पाहतायत. पहिलाच बॉल बॅट चेंज लागली होती, परंतु तिकडे ती संधी दिली आहे आकाशला आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल धाव ती अर्जित झाली आहे. आता ही संधी, त्या संधीचं सोनं आकाशला करावं लागेल, कारण इथे जीवनदान मिळलंय आणि विकेट किपर देखील सांगतोय की जुग जुग जीव असा आशीर्वाद त्याने दिला गेलाय. सुपर. पहिल्याच बॉलवरती संधी मिळाली. आता त्या संधीचं सोनं कशा पद्धतीने एक्झिक्यूट केले जाते, कशा पद्धतीने परावर्तित केले जाते. आता इथनं पुढील बॉल खेळण्यासाठी आकाश बरटा स्ट्रायकिंग एंडकडे आल्यानंतर त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते ती देखील पाहायचे. कैलास दांडेकर आपण पाहू शकतायत आता स्ट्रायकिंग एंडकडे आले. दयानंदचा पहिल्याच बॉलवरती त्याने संधी उपलब्ध करून दिली होती. तो दयानंद पुन्हा एकदा प्रगतीच्या पटलावरती सज्ज झालाय. चला दयानंद आपण स्पीडअप करायचंय. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पंचाकडे आउटली अपील केली जाते. पंच इंटरेस्टेड नाही आहेत या बॉलवरती
आणि त्याचमुळे आपण पाहू शकतात हा बॉल निर्धाव झालाय. एक सुरेख बॉल तिकडे पाहू शकतात कन्वर्ट झाला आणि एक डॉट चेंडू येतोय. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यापच झाला आणि धावसंख्या 1 या अंकावरती पोहोचली गेली आहे. कैलास आणि दुसऱ्या बाजूने आकाश वरटा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात कानाई स्पोर्ट पायी संघाच्या माध्यमातून फलकावरती जोडली गेली आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात वाघोबा स्पोर्ट भोयाचा पाडा. यावेळेस अजून एक चांगला बॉल, अजून एक चांगला बॉल, सुरेख बॉल आपण पाहत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर भेदक मारा हे अस्त्र इथे यूज केलं जाते आणि त्याचमुळे गोलंदाजाला बेनिफिट मिळतंय. चांगल्या पद्धतीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पेशकश केले जातात आणि त्याचमुळे प्रत्येक बॉलवरती काहीतरी नाविन्य करण्याचा प्रयत्न त्याला यशाच्या दिशेनं अर्थातच सफलतेच्या दिशेनं तो घेऊन जातोय. 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 1 या अंकावरती पोहोचली गेली आहे. चौथा बॉल साठी सज्ज. बॅटच्या राडार मध्ये आलाय. झेल घेण्याची आहे संधी आणि चुकी करणार नाहीये. तिकडे घडलंय काय विकेटचं बदल झालंय. मिस्टर कैलास दांडेकर बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन हिअर. बाद. ऋषिकेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि जबरदस्त गोलंदाजी केली जाते. यावेळी साडबा पाटणे खेळण्याचा मानस. एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. दुसऱ्या धावेचा मानस नाहीये आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्येत निश्चिततेने वाढ होते. आता धावसंख्येचा आलेख 5 चेंडू अखेरीस 2 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. जरूर एक सिंगल धाव आणि धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 2 आकड्यावरती पोहोचली गेली. 1 विकेट जरूर प्राप्त झालाय. आता इथनं शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं तर दयानंदच्या माध्यमातून काय रणनीती असेल. शेवटचा बॉल दयानंद आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. शेवटच्या बॉलवरती काय रणनीती. शेवटचा बॉल कोलबटा पॅचलेंद होते. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव घेण्याचा मानस झालाय कंप्लीट. एकेरीच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 3 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ दयानंद या गोलंदाजाने कंप्लीट केलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 3-1. राहुल आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले. षटक क्रमांक 2 साठी वैयक्तिक इंडिव्हिज्युअल वैयक्तिक पहिलं षटक आपण पाहत आहेत. राहुल डोकफोडे आपण पाहू शकतात बॉलिंग मार्क वरती 6 चेंडूची जबाबदारी त्याने घेतली गेली आहे आणि ती योग्यतेने पूर्ण करावी लागेल आणि त्यासाठी ते दाखल झाले गेलेत. राहुल चला स्पीडअप तो करायचा आहे आपण. चला स्पीडअप करायचे गोलंदाज राहुल. चला स्पीडअप करायचं. राहुल खूप उशीर घेताय तुम्ही प्रत्येक मॅच साठी. राहुल आपण पाहू शकतात आकाश वरठाच्या विपक्षामध्ये यावेळेस फटका बसला. जेल करण्याची आहे शक्यता. तिकडे वेगाने गेलेत. एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मानस तो आहे आणि तो कन्वर्ट केला जाईल. 2 धाब्याचा कॉल तिकडे झालाय कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या दुहेरीने वाढती आहे आणि फलकावरती पोहोचली गेली तब्बल 5 या आकड्यावरती. दोन धाब्यांनी धावफलकात वाढ झाली आणि धावसंख्या वाढती जरूर आणि वाढत असताना जर पाहिली तर फलकावरती पोहोचली गेली तब्बली 5 आकड्यावरती.
आता इथनं जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दयानंद या गोलंदाजाने कंप्लीट केल्या गेल्यात. इथनं राहुल आला आणि राहुलच्या पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात. आता 5 बॉलवरती किती धावा घेण्याचा मानस तो आकाश आणि ऋषिकेशचा राहील. त्यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस फटका प्रॉपर सेट केला गेला एक सिंगल धाबेसाठी. एक सिंगल धाव ती एक्झिक्यूट झाली आहे. सिंगल धाब्याच्या मदतीने धावसंख्या एकेरीने वाढती आहे आणि वाढत असताना जाऊन पोहोचली गेली फलकावरती 6 या अंकांवरती. सहाही धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो जोडण्याचं काम तिकडे केले गेले. त्यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहू शकतायत तिकडे बॅटर बीट झाले गेलेत आणि एक सिंगल धावेचा कॉल आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय. एकेरीच्या मदतीने धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 7 या आकड्यावरती पोहोचली गेली. 1.3 चेंडूंचा खेळ तो आतापर्यंत अद्यापच झाला गेला. तीन चेंडू कंप्लीट झालेत. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय एक सिंगल धावेचा कॉल इथे दिला गेलाय. सिंगल धाव कंप्लीट डेफिनेटली पाहायला माहिती आहे, परंतु दुसऱ्या धावेसाठी देखील वेगाने गेलेत आणि वेगानं 2 धावा कंप्लीट केल्या. तिकडे सातत्याने चुका होत्यात आणि त्या चुकांचं भुगतान तब्बल 3 धावेने झालंय. 3 धावा एक्झिक्यूट झाल्या गेल्यात. आता इथनं धावसंख्या डबल फिगर अर्थात दुहेरी आकड्यावरती पोहोचली गेली आहे. धावसंख्या 10 या अंकांवरती पोहोचली गेली. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झाला गेलाय. धावसंख्या 10. 2 चेंडूचा खेळ अजूनही कंप्लीट करणं बाकी आहे आणि गोलंदाजी अटॅक जर पाहिला तर राहुलच्या माध्यमातून सुरेख पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेनं जबरदस्त प्रहार बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाला आणि टक्कन असा आवाज झालाय आणि बॉलला फेकून दिलं गेलंय ओव्हर द लॉंग ऑन सीमारेषा पार. इथे आला या मॅचचा हा दर्जेदार षटकार. 6 पाहू शकतायत 16 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. 16ला 1 सध्याच्या घडीला पाहू शकतात आणि षटकातील जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय. आता इथनं शेवटचा बॉल येणं बाकी आहे आणि धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न तो देखील जारी आहे, कारण ऋषिकेशने इथे आपले इरादे ते स्पष्ट केलेत आणि त्याचमुळे ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग तो प्ले करतोय. तो ऋषिकेश देखील मात्र पाहू शकते. दुसऱ्या बाजूने आकाश जो सलामी करण्यासाठी दाखल झाला होता, परंतु आकाशच्या बॅटमध्ये चेंडू येत नाहीयेत. शेवटचा बॉल ऋषिकेश घाटाला आपण पाहू शकतात. यावेळेस बॅटच्या रिश मध्ये आलाय पुन्हा एकदा वन्स अगेन अनदर बिग हिट. दॅट इज अ मॅक्सिमम षटकार. हा जबरदस्त प्रहार बॉल गेलाय सीमारेषा पार. येतोय दणदणाती षटकार. 6
अभिषेक बॉलिंग मार्क वरती सज्ज झालाय. षटकाचा आपण पाहू शकतो 2 खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकाच्या अखेरीस पाहू शकतो धावसंख्या फलकावरती तब्बली पोहोचली गेली आहे, अर्थातच 22. यावेळेस फटका एक्झिक्यूट केलाय, फटका फसला गेलाय, परंतु तिकडे चुकी होणार नाहीये. मिस्टर आकाश वरडा तो देखील बाद झालाय. बॅक टू दी पवेलियन, बाद. अर्थातच 22 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पोहोचली जरूर गेली आहे. पूर्वार्धाचा खेळ तो चालू आहे आणि त्या खेळामध्ये जर पाहिलं तर खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते. धावसंख्या पूरक आहे, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग शेवटच्या 2 चेंडूवरती झाली आहे मागील षटकामध्ये, त्याच पद्धतीची बॅटिंग जर इथनं केली ना ऋषिकेशने तर ही धावसंख्या बलाढ्य देऊ शकते. आणि ऋषिकेश जर पाहिलं ना तर तो नॉस्टॅकिनकडे सज्ज आहे. फुल्लरलेच्या चेंडूवर गेला गेला केला प्रहार, तिकडे बॉलला स्टॉप केले गेले आणि तदनंतर जबरदस्त एफर्ट्स दिले गेले. समोर जर पाहिलं गेलं तर बॉल हातामध्ये लागला गेलाय, ही जमेची बाजू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेलं तिकडे, कारण ज्या पद्धतीने फील्ड झाली होती अगोदर पुढे आले, तदनंतर जम्प करून चेंडूला अडवलं गेलं. सुपर पद्धतीची कामगिरी तिकडे त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून केली गेली आणि धावसंख्या जर पाहिली तर ती पलकावरती पोहोचली गेली. अर्थातच 23 आकड्यावरती. यावेळेस बादशाह रिश मध्ये आलाय, बॉल थांबणार नाहीये. क्या बात आहे यार, ऋषिकेशच्या माध्यमातून हा तगडा प्रहार, बॉल सीमारेषा पार. षटकार 6. लगातारचे 3 आलेत, अर्थात हॅट्रिक झाली आहे या ऋषिकेश बॅटरची, कारण आपण पाहू शकतो बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले गेलेत. आता इथनं तोच प्रयत्न जारी राहील का हे देखील पाहायचं आहे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकतो. अभिषेकवर हा आक्रमण चढवला गेलाय. ऋषिकेश पाहत आहेत त्यावेळेस सॉफ्टने खेळण्याचा मानस एक सिंगल धावेसाठी आले, दुसऱ्या धावेसाठी वेगाने जातील आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट करण्याचा मानस झाला आहे तिकडे कंप्लीट. आणि 2 धावेचा कॉल कंप्लीट होत असताना धावसंख्या दुहेरी वाढतीये आणि फलकावरती पोहोचली गेली 31 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झाला, 31 धावसंख्या फलकावरती जरूर जोडली गेली आहे आणि ऋषिकेश काटाल जबरदस्त बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग. यावेळेस पुनश्च एकदा आपण पाहू शकतायत इथे बॅटर बाद झाला गेलाय, विकेटचं पतन, आउट. शेवटचा बॉल आहे, आपण पाहू शकतो अभिषेक गोलंदाज आहे आणि त्याच्या माध्यमातून शेवटचा बॉल तो कंप्लीट केला जाईल. ती औपचारिकता इथे पूर्ण केली जाईल आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो नवीन बॅटर अर्थातच दाखल झालाय मनोज, माफ करा कल्पेश दाखल झाला आणि मनोज ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही आणि त्याचमुळे तिकडे चुकी झाली आहे. आता ती चुकी झाली आहे चौकारामध्ये परावर्तित. इथे एका चुकीचं भुगतान 4 धावेने करावं लागलंय. बॉल रफू चक्कर निघून गेलाय, 4 धावेसाठी चौकार.
35. तीन षटकांचा खेळ तो अद्यापच झाला आणि धावसंख्या 35 आकड्यावरती पोहोचली जरूर गेली आहे. आता इथनं 6 चेंडूंचा खेळ तो कंप्लीट. चला स्पीडअप करायचा पंच, आपण ताकीद द्यायची त्यांना. चला टीम मीटिंग करू नका, मॅच चालू करायची आपण. मनोज टोपले आपण पाहू शकतात प्रगती पथावरती सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकतात आणि षटक क्रमांक 4 साठी त्याला आणले गेले. धाबा जर पाहिल्या तर त्या चांगल्या आहेत, कारण 35 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. इथनं 12 ते 10 धाबा आल्या तर एक चांगली टोटल फलकावरती उभी राहू शकते. आणि ते इंटेन्शन माइंड मध्ये सेट देखील केलं असेल, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग मैदानामध्ये पेश केली जाते. रुपेश त्यानंतर मनोज दलबी आपण पाहू शकतात प्रगती पथावरती सज्ज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तो खेळ आपण पाहू शकतो तिकडे केला जातोय. रुपेश सुतार स्ट्रायकिंग सज्ज झालेत. पहिलाच बॉल वेगवान गोलंदाजी, गतीवर स्वार, अफलातून बॉल इथे पाहायला मिळतोय. सुपर, काय भन्नाट वेगाने आपण पाहू शकता हा बॉल डिलिव्हर केला गेला इथे मनोज टोपलेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 साठी आलाय आणि तदनंतर काय वेग आहे, वेगानं स्वार झालाय. 5 चेंडूचा खेळ अजूनही कंप्लीट करणं बाकी आहे. पहिल्या बॉलवर तर सुरेख पद्धतीची कामगिरी झाली आहे, परंतु इथनं यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आलाय. आता थांबला नाहीये बॉल निघून गेला सरळ वाईडिश कॉर्नर, सीमारेषा पार. इथे आलाय रुपेश सुतारच्या बॅट मधनं हा दमदार स्ट्रोक. षटकार 6. यावेळेस फुल्लर लाईनचा चेंडू होता, तो चेंडू जर पाहायला गेला तर तिकडे फसला गेला आणि एक सिंगल धावती अर्जित झाली आहे. आता इथनं जर पाहिलं ना तर धावसंख्या एकेरीने वाढती आहे आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती 42 आकड्यावरती. सीमा परिक्षेत्राच्या बाहेर अर्थातच षटकारामध्ये चेंडू परावर्तित केला आणि तो चेंडू झेल घेतला तर देवाजी आयडा यांच्याकडून 50 रुपयाचे कॅश प्राइज प्रेक्षकांसाठी असेल फक्त. यावेळेस बॅट शेष लागली, त्यानंतर चेंडू बीट झाले गेले. सुरेख बॉल तिकडे पाहू शकते. जरूर मला इकडे षटकार आला, परंतु माझ्याकडे जी प्रमुख अस्त्र आहेत, माझ्याकडे जी लाईन लेंथ आहे ती मी बरकरार ठेवीन आणि सुरेख पद्धतीची गोलंदाजी मी पेशकश करीन आणि तेच मनोज टोपलेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला बॉल, सुरेख बॉल इथे बीट झालेत. एक सिंगल धाव घेणं कुठेतरी रुपेश सुतारला अंगलट आलं गेले. रुपेश सुतारच्या बॅट मध्ये ते फटके होते, परंतु तो नॉन स्ट्राईक एंडकडे आलाय आणि त्यानंतर 2 चेंडू बीट झाला गेलाय. एक धाव घेणं ती मागात पडली इथे. आता शेवटचा बॉल देखील बीट झालेत का? यस डेफिनेटली शेवटचा बॉल देखील बीट झालेत. लगातारचे 3 चेंडू डॉट आणि त्यानंतर पूर्वार्धाचा खेळ तो झालाय कंप्लीट. धावसंख्या 42 आकड्यावरती पोहोचली गेली आहे आणि 43 धावांचा पाठलाग तो करायचा आहे. कुठेही जाऊ नका, घेतो एक छोटासा ब्रेक. आपण ऐकत राहा, पाहत राहा. आई गावदी बालखडे आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा रणसंग्राम.
चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी जॉईंट झाले गेलेत. एका बाजूने तांडलीपाडा, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच प्रणय स्पोर्ट वाण्याचा पाडा संघ. दोन संघ टॉस करतोय आपण. दोन्ही संघ दरम्यान टॉस केला जाईल. तिकडे ऑन होते. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना बघतोय आपण. डोळ्याचा पाडा आणि पाये या दोन संघामध्ये लढत. 43 धावांचा आवाज घेऊन उतरला गेला तो डोळ्याचा पाडा संघ. मोठी धाव संख्या समोर असताना दोन सलामीच्या सामन्यात प्रदीप डोकफोडे आणि रोहित डोकफोडे मैदानामध्ये. गोलंदाजी मापत आला गेलाय तो आकाश वरटा. एका पॉवर प्लेची जबाबदारी सोपली गेली ती आकाश वरटा याच्यावर. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल समोर असणार फलंदाज. आकाश यांच्या पहिल्या चेंडूवर सामना करतो प्रदीप डोकफोडे. बघूया कशा प्रकारे पहिला चेंडूचा सामना करेल. प्रदीप डोकफोडे समोर असणार. आकाश तू प्रदीप. पहिला चेंडू पडतोय. वेगवान गतीचा चेंडू. योर्कर लाईनचा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू पडल्यानंतर सर्व यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली आकाश यांच्यासाठी एक ओपर. जर हॅट्रिक विकेट हॅट्रिक मारली तर मंदार मुकादम यांच्याकडून 500 रुपये. यावेळी दुसरा चेंडू. मोठा फटका मारण्याच्या नंतर बिग होतोय. बॅट एच लागून एक धाव. एका धावेने खातं ओपन केलं गेलं ते. बघूया दुसरा फलंदाज रोहित पहिल्या चेंडूचा सामना करतोय. यावेळी पहिला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये मारला. यष्टिरक्षक चुकी करतो. थोडी शतरक्षण चुकी करतो तो म्हणता एक धाव. एकच धावावर समाधान आणि एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती दोन्ही आकड्यावर. यावेळी चौथा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मारा केला गेला. तिथे मात्र एक धाव पूर्ण. तर गप्पलत क्षेत्ररक्षणाच्या माफत गप्पलत होते. तर खराब थ्रो.
रोहित पुढे येतोय, प्रदीप याला थांबवतोय कारण रोहित पुढे आला होता. 2 धावा घेतल्या गेल्या. जिथे 1 रन होती तिथे मात्र क्षेत्ररक्षणाकडे चुकी झाली आणि 2 धावा आल्या गेल्या. चार चेंडूचा खेळ झालाय. 5वा चेंडू घेऊन आला गेलाय तो आकाश. काय गोलंदाजी करताना मैदानामध्ये यावेळी चेंडूला उडवला तिथे स्वतः गोलंदाजी येतोय. यावेळी पहिला हादरा लागला जातो तो प्रदीप यांच्या सर्वांमध्ये. पहिला गडी बाद. थँक्यू. वर्धे विनायक अकलोली आणि जय दुर्गा धामणे दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी मंडपाकडे यायचंय. नवीन फलंदाज जातोय अभिषेक तुमडा. प्रदीप यांची जागा भरून काढण्यासाठी शेवटचा चेंडू. आकाश चांगली गोलंदाजी हाताळताना जी पॉवर प्लेची गोलंदाजी त्याच्यावर सोपवली गेली तीच पॉवरफुल गोलंदाजी करताना आकाश मैदानामध्ये आपल्या संघाला विजयाच्या पराभवाकडे नेताना. यावेळी पुन्हा एकदा अभिषेक सुद्धा बिग होतोय. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका मारण्याच्या संदर्भात बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक वेगवान गोलंदाजी, काय गोलंदाजी केली आपल्या संघाकरिता आकाश वरठा याने. ज्या प्रकारे आपल्या संघाने त्याच्यावर गोलंदाजी जबाबदारी सोपवली त्याच जबाबदारीने गोलंदाजी करताना आकाश वरठा एक सुपर गोलंदाजी केली गेली. पुरुष षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गेली ती आकाश वरठा याने. अजून एक ओव्हर. जर षटकाराच्या बाहेर कोणी कॅच घेतली तर देवा आहेडा यांच्याकडून 50 रुपये प्रत्येक कॅचला. नवीन गोलंदाज येतोय सुहास गांजारी. जर या सुहास गांजारी याने जर विकेट हॅट्रिक मारली तर मंदार मुकादम यांच्याकडून 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी. बघूया समोर येतोय फलंदाज रोहित, जो फलंदाज मात्र ओपनिंगला गेला होता. एक चेंडू खेळला आणि 1 धाव जमा केली गेली ते आपल्या संघाकरिता. तोच फलंदाज समोर आला गेलाय रोहित. सुशांत यांच्या गोलंदाजी पहिल्या चेंडूचा सामना करतोय रोहित. बघूया कशा प्रकारे पहिला चेंडू टाकेल सुशांत. फलंदाज तयार. लो पुलटा चेंडू उडवला आसमानी टोला मात्र तिथे स्वतः तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे. सोप्पा जल दुसरा गडी बाद. दुसरा हातला लागला जातो तो रोहित यांच्या सर्वांमध्ये गडी बाद. Why so shy, shy, shy? Hey, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग? सुंदरी सुंदरी अरे सुंदरी. आणि थोडीशी डिवाइन कशी नवीन फलंदाज जातो तो राहुल डोकफडे.
बघा पहिल्या संघाने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारे गोलंदाजी एक सुपर गोलंदाजी करताना पाये संघ पहिल्या चेंडूचा सामना करतोय राहुल. यावेळी कार्पेटच्या साहाय्याने चेंडू मारा केला गेला तिथे क्षेत्ररक्षण आहे तोपर्यंत एकदा पूर्ण तोपर्यंत अभिषेक पुढे येतोय तर धोकादायक असेल तर सहजरित्या आपल्या घरामध्ये पोहोचतोय अभिषेक. लहान मुलासाठी अजून एक ऑफर जर टप्पा कॅच घेतली तर देवा आयडा यांच्याकडून 50 रुपये लहान मुलाला. आकाश उतारेने जर कॅच घेतली तर 50 रुपये मंदाऱ्याच्याकडून. दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या जातात गोलंदाजाने. नवीन फलंदाज येतोय गुरुनाथ. बघूया गुरुनाथ आपला संघ बघितला तर खूप अडचणीमधून बाहेर काढेल का गुरुनाथ आपल्या संघाला. वारंवार गडी बाहेर येताना दिसतोय. बघूया गुरुनाथ आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढेल का. त्यानंतर समोर बघितला सुहास. सुहास गांजारी काय गोलंदाजी करताना ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे गोलंदाजी करताना आकाशांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना सुशांत. बघूया यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू मारा केला गेला की तिथे मात्र क्षेत्ररक्षण पुढे येतोय तोपर्यंत एकदा पुन्हा एकदा धोकादायक असेल. दुसरा गडी बाद. अभिषेक याला देखील बाद केला जाय. यावेळी पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या नांदामध्ये दयानंद काटपेटच्या ह्याने मारा केला गेला तिथे मात्र खराब थ्रो. गोलंदाजाने आपलं काम केलं होतं मात्र क्षेत्ररक्षण साथ देऊ शकत नाही. खराब थ्रो. त्यानंतर या 3 धावा क्षेत्ररक्षकाकडनं गफलत झाली आणि 3 धावा चोरून काढल्या गेल्या त्या गुरुनाथ आणि दयानंद यांच्याकडनं आणि 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा तयार. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागले जाते ती 10.
त्यांचं डीजे बघा काय गोलंदाजी होती ती पाया संघाकडनं. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा दिल्या गेल्यात आणि 4 विकेट खर्च केले गेलेत ते. आणि पुन्हा एकदा गोलंदाज येतो रोशन वरठा. बघूया रोशन वरठा गोलंदाज समोर असणार फलंदाज गुरुनाथ. रोशन यांच्या पहिल्याच चेंडूचा सामना करेल गुरुनाथ. 2 चांगले षटका हाताळल्यानंतर गुरुनाथ रोशन यांच्या गोलंदाजावर किती धावा जमा करेल बघितलं तर आपला संघ खूपच अडचणीमध्ये आहे. आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढेल का, एक मोठी धाव संख्या जमा करेल का या षटकामध्ये. बघूया गुरुनाथ रोशन यांच्या पहिल्याच चेंडूचा सामना करतोय. पहिला चेंडू पडतोय. यावेळी पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने मारा केला गेला तिथे क्षेत्ररक्षण पुढे येतोय. चांगली क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान. रोशन याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर मंदार याच्याकडून 500 रुपये विकेट हॅट्रिक साठी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी शरीरावर चेंडू येऊन आदळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. कहीं पे गेंद कहीं पे निगाना. काय गोलंदाजी होताना दिसते ती पाय संघाकडनं. पुन्हा एकदा यावेळी पुन्हा एकदा मारा केला गेला तिथे मध्ये क्षेत्ररक्षण आहे तो मध्ये 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा एकच धाव. एकही मोठा फटका येत नाही भोयाचा पाडा या फलंदाजाकडनं. 1 आणि 2 याच धावेने पुढे जाता दिसत ते. 12 धावा. यावेळी मोठा फटका मारायच्या नादात कार्पेटच्या सहाय्यानं 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा दयानंद पुढे येतोय. तर एकच धावावर गुरुनाथ थांबवतोय. एक चांगली गोलंदाजी रोशन यांच्या गोलंदाजी वापरत. काय गोलंदाजी, सुपर गोलंदाजी. ज्या प्रकारे फलंदाजी केली होती त्याच प्रकारे गोलंदाजी करताना पाहिजे संघ आपल्या संघाला विजयाच्या पर्वताकडे नेताना. यावेळी चेंडू उडवला. दिशा दिले चेंडूला पाठवलाय 6 धावा करिता. गुरुनाथ त्यांच्या बॅट मधून एक पहिला मोठा फटका. सात चेंडू 24 धावेची गरज. भोयाचा पाडा या संघासमोर. शेवटचा चेंडू घेऊन आला गेलाय रोशन. गेल्या चेंडूवर एक मोठा फटका लागलाय आणि पुन्हा एकदा बिग होतोय मोठा फटका मारण्याच्या नादात. जिथे मात्र डोट चेंडू होता तिथे मात्र एसटी रक्षक चुकी करतो आणि 1 धाव येते. या 1 धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली गेली ती 20 या आकड्यावर. बघूया कैलाश दांडेकर गोलंदाजी वापरत.
फलंदाजी पद्धत गुरुनाथ एक 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. समोर असणारा एक मोठा फलंदाज गुरुनाथ, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आला, तोच गुरुनाथ समोर. यावेळी पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारायचा होता आणि त्याच फटक्याची गरज, तो फटका मारण्याच्या नंतर बिग होतोय गुरुनाथ. पूर्णपणे चुकतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. कैलास यांच्यासाठी सुद्धा हॅट्रिक साठी 500 रुपये मंदार याच्याकडून. यावेळी दुसरा चेंडू तिथे झेल होता, एसटी रक्षक चुकी करतोय. तो बरं एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या नादात गुरुनाथ बाद होतोय. नवीन फलंदाज जातोय हरीश टंबाले. समोर एक दयानंद. यावेळी लो फुलटो चेंडू होता, मागे मारा केला गेला चेंडू चौकाराकडे येता. खूप वेळानंतर एक मोठा फटका. कमॉन डीजे. गरज जर आपल्या संघाला विजय करायचा असेल तर दयानंद डोकपडे याला 3 मोठे फटके मारावे लागतील. यावेळी मोठा फटका मारण्याच्या नंतर बिग होतोय. प्रत्येक चेंडूवर हुक 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 आणि याच चेंडूने तुम्हाला संकटामध्ये आणलं गेलं ते भोयाचा पाडा या संघाला. बघूया येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज. समोर असणारे एक नवीन फलंदाज हरिश्चंद्र टबाले 5व्या चेंडूचा सामना करतोय कैलास यांच्या गोलंदाजीबाबत. यावेळी 5वा चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षण नसेल तर झेल ड्रॉप होते तोपर्यंत डोट चेंडू. आता पण पूर्ण मॅच खिशामध्ये दाबले गेले ते पाया संघाने. येणारा शेवटचा चेंडू कुमार टबाले यांनी जर षटकार मारला तर यावेळी डांगडी गोल शेवटच्या चेंडूवर गडी बाद. यानंतर एक मोठी मॅच वाण्याचा पाडा आणि तांदली पाडा जो संघ गेल्या मॅच मध्ये काय मॅच विन झाला. येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज होती आणि तांदलीपाडा संघाने काय मॅच काढली आणि सरळ आपल्या या संघाला दुसऱ्या राऊंड मध्ये आणलं गेलं. तोच संघ समोर येतो फलंदाजी वापर.